तर हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत विरारमध्ये नवीन झालेल्या मंदिर द्वारकाधीश मंदिरमध्ये। तर आज आपली ट्रिप आहे नाहसोपारा टू विरार। तर चला पुन्हा आता भेटूया। आता आपण आलो इथे सर्व बस वगैरे लागल्यात। तर चला आता इथं आपला दुर्वेश आलेला आहे, इकडे सिद्धेश पण आलेला आहे। तर आपण थोड्या वेळात आता सर्व बस वगैरे निघतील। हे बघा बस इकडे तुम्ही बघितलाच असाल, जवळजवळ 4-5 बस आलेल्या आहेत। तर आता बघूया, थोड्या वेळात निघायचं आहे आपल्याला। सीधा आता आपण द्वारकाधीश मंदिरला जाऊन भेटूया, चला। मित्रांनो, आता आपण बसमध्ये बसलोय आणि आता सगळ्यांना नाश्ता वगैरे इकडे वाटप चालू आहे। वडापाव वगैरे सगळ्यांना आहे, बघा बघू शकता। किती जण राहिलेत ते मला वाटप वगैरे चालू आहे। आता आपण इकडे पुढे बसलोय, आता आपली पण बस थोड्या वेळात निघेल। बाकी आता 2-3 बस पुढे गेले। गणपती बाप्पा जय श्रीराम। बघू शकता इकडे ट्रॅफिक किती लागले आज, वरनं आज संडे आहे। हे बघा दाखव तुम्हाला, ट्रॅफिक बघा किती आहे। वरनं इकडे येताना रस्ता अरुंद आहे, तर तुम्ही याल तर संडेचं येऊ नका, विकेंड्सला येऊ नका। इकडे ट्रॅफिक बघा किती आहे इकडे मित्रांनो। मित्रांनो, आता आपण इथं आलोय, पोहोचलोय, कॉलेजच्या इथे पोहोचलोय। इथे लेफ्टला कॉलेज आहे, इथून आता लेफ्ट मारलं, इथं पार्किंग आहे। बाकी इकडे स्टॉल वगैरे आहे, तिथं पार्किंग इकडेच आहे, पार्किंग मोठ्या गाड्यांची। तर मित्रांनो, आता आपण उतरलोय द्वारकाधीश मंदिरच्या इथेच आहे आपण। आता आपली बस पोहोचली आहे, जवळजवळ 1 तास गेला ट्रॅफिकमध्ये। तर मी तुम्हाला सांगतो, विकेंड्सला कधी इकडे येऊ नका। यायचं तर तुम्ही मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे अशा डेला या। इकडे जाम ट्रॅफिक असतं आणि वरनं काय विषय, इकडे अरुंद रस्ता आहे। तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता गाड्या किती आलेल्या आहेत, ते पार्किंग स्पेस वगैरे भरपूर आहे इकडे। हे बघा कुठपर्यंत लांबपर्यंत गाड्या आहेत, पार्किंग स्पेसची काही कमी नाही इकडे। बघू शकता इकडे आपल्या सगळ्या बस लागलेल्या आहेत, दाखवतो तुम्हाला। ही बघा, ही आपली 6 नंबर बस, 4 नंबर, 2 नंबर इकडे लागलेली आहे। बाकीच्या बस तिकडे आहेत पुढे। बाकी इकडे सगळे लोक आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। समोर तिकडे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही मंदिर। मित्रांनो, आपण इथे आता पोचलोय। गर्दी तुम्ही फक्त बघू शकता, संडे आहे आज आणि संडेची गर्दी बघा। बाकीकडे सर्व स्टॉल वगैरे आहेत, समोर मंदिर आहे आणि गर्दी बघा, फक्त जायला गर्दी बघा तुम्ही, खतरनाक गर्दी आहे, खतरनाक। इकडे एवढं ऊन आहे ना, बाप रे, बघू शकता तुम्ही। ऊन रुपये मी हे ठेवलंय आणि इकडे लाईन बघा तुम्ही, गर्दी बघा। इकडे एवढी गर्दी, इकडे एवढी, पूर्ण तिथपर्यंत गर्दी बघा। आपल्याकडे ID कार्ड आहे, हे एंट्री आहे। बाकी इकडे बघू शकता आपली पोरं पण आहेत। आपल्याला काही लाईनीत उभं राहायची गरज नाही। आता आपण थोडी ते माणसं पुढे पास करूया आपली पटापट पटापट। बाकी बघूया आता, जाऊया आपण पण आतमध्ये। मी पण आता व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, तर पटापट निघतो आतमध्ये, तुम्हाला दाखवतो आतमधलं कसं काय आहे। शेवटपर्यंत राहा आणि बघा आपल्या श्रीकृष्णाची मूर्ती द्वारका। हे बघा तुम्हाला गर्दी दाखवतो।
बघितलेत गर्दी किती आहे. हेच फायदा आहे, हेच फायदा आहे मित्रांनो ह्याचा. आलोय आपण आता दरवाजाच्या इथे आलोय. हे लोक इथं दर्शन घेऊन आले आहे, बघू शकता तुम्ही. कळलं गाईस, तुम्ही हे बघू शकता स्ट्रक्चर त्यांचं, म्हणजे काम तुम्ही बघू शकता, कोरीव काम. हे बघा, म्हणजे पूर्ण मंदिर तुम्हाला असं प्लेन दिसणारच नाही, इकडे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. वरपासून पूर्ण वरती बघा, वरती पण पूर्ण कोरीव काम आहे. सगळीकडे पूर्ण मंदिरच कोरीव कामचं आहे. हे बघा, पिलर्स वगैरे मंदिरचे, गणपतीची आपल्या बाप्पाची मूर्ती आहे. बाकी तुम्ही दरवाजा बघा. मित्रांनो, आता मंदिराचा तुम्ही साईड व्ह्यू बघू शकता. असा काही साईड व्ह्यू आहे पूर्ण. आणि ज्यांनी मंदिर बांधलंय हितेंद्र ठाकूर सर, त्यांची वाईफ इथे आली आहे. बघू शकता, हे बघा ते सगळे. आता तुम्हाला मंदिरचा ओव्हरऑल इकडे व्ह्यू दाखवतो मी, मागची साईड, बॅक साईड वगैरे. मित्रांनो, आपली मंदिराची बॅक साईड बघू शकता मित्रांनो. पूर्ण हे बघा कोरीव काम केलेलं आहे. मित्रांनो बघू शकता, इथे जे राहिलेलं हे काम आहे त्याच्यापासून आपल्या इथं माणसं प्रगती करतायत अजून. हे बघा काय बनवलंय बघा. इथे छोटी एक पोरगी पण बनवते, काय काय बनवून ठेवलं इकडे बघू शकता तुम्ही. तर तुम्ही मंदिराच्या तिकडून इकडे याल तेव्हा ह्या साईडला तुम्हाला इथे दिसेल एक हे छोटंसं इथं हे असं पाण्याचं हे केलं आहे मध्ये. त्यांनी इथं असं आय थिंक ही द्वारका नगरीचं असं काहीतरी दाखवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हां, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कॉईन वगैरे टाकू शकता. हे बघा किती मासे आहेत काय रे, बाई. हे बघा इथं तुम्ही बघू शकता श्रीकृष्णाची मूर्ती. सगळे असे छोटे छोटे स्टॅच्यू वगैरे ठेवले आहेत. मोर, इथे गाय, इथे बघू शकता. हे बघा इथलं पाणी असं चांगलं आहे. पण घेऊया पाणी, हा चांगलं पाणी आहे. ह्याच्यात तुम्ही मित्रांनो बघू शकता छोटे छोटे मासे वगैरे आहेत. जय जय. ह्या साईडला आला तर इकडे तुम्हाला एक दरवाजा दिसेल, तिथं आतमध्ये ध्यान केंद्र आहे. आतमध्ये तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करू नका, डिस्टर्ब होतं. आतमध्ये सगळे ध्यान करत असतात. तर मित्रांनो तुम्ही इथे एक हा सीन बघू शकता. हे बघा इथे इथे एक डोंगर आहे, इथे एक डोंगर आहे आणि मध्ये हे बघा कोणतरी बोट टाकलंय. तर मित्रांनो तुम्हाला इथे याल तर इथं असं हवन टाईप तुम्हाला दिसेल. हे बघा ते बोलतो ना आपण हवन कुंड वगैरे. हे बघा इथे सगळे असं हेच आहेत, हवन कुंड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इथे इथे अशी इथे पूर्ण इकडे हवन कुंड आहेत. जर टिक्का वगैरे इथं तुम्ही लावू शकता. बाकी हा बघा हा पूर्ण असा आहे मंदिराचा इकडे व्ह्यू. आणि गर्दी बघा तुम्ही किती आहे ती द्वारकाधीशला, बाप रे. नाही काही लोक बोलतात विरार गाव आहे, विरार गाव आहे, पण आज ह्या गावात तुम्ही बघू शकता किती पब्लिक येत आहे. ते लाईन बघा तुम्ही मित्रांनो कुठपर्यंत आहे. आणि गाड्यांची हे बघा तुम्ही किती साऱ्या गाड्या आहेत. त्या खेळायला वगैरे आहे लहान मुलांसाठी इकडे बनवलेलं आहे. इथे एक पाळणा आहे छोटासा, इथे की मोठी माणसंच एन्जॉय करतायत.
मित्रांनो आता इकडे तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला हे खाण्याची वगैरे सोय आहे, सगळे महाप्रसाद वगैरे भेटेल, ज्यूस वगैरे. तर जेवण आता इथे चालू आहे, महाप्रसाद बनत आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे महाप्रसाद आपला चालू आहे. गरम करायची ॲक्च्युली गरज नाही, एवढं ऊन आहे की गरम होऊन जाईल ऑटोमॅटिकली. इकडे ज्यूस वाटप वगैरे आहे बघा, इकडे कॅन वगैरे आहेत. बाकी महाप्रसादांना लाईन दाखवतो. ही बघा लाईन बघा काय. आता मित्र आपण इथं कॅन्टीनमध्ये आलो आहे, जेवायला आलो आहे. भरपूर इथे क्राऊड आहे बघा. आता आपण आलोय परत मंदिरमध्ये, तर आपण इकडं विचारूया कसं काय वाटलं इकडं. कसं वाटलं प्रवास? एक नंबर भाई, एक नंबर ना. खूप छान वाटलं. दर्शन कसं झालं? एकदम मस्त झालं. VIP दर्शन. VIP दर्शन ना. हो हो. ठीक आहे, चला आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इथेच स्टॉप करतो मी. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.